नमस्कार, मी स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येते ती म्हणजे भोगी. आता या भोगीला हिवाळ्यात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र करून एक भाजी बनवली जाते आणि यालाच भोगीची भाजी असं म्हटलं जातं. आज आपण सुद्धा भोगीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. आता ही भोगीची भाजी प्रत्येक घराघरात बनवली जाते, म्हणजेच प्रत्येक घराघरानुसार या भाजीची रेसिपी थोडीफार पद्धतीने बदलली जाते. तसंच प्रांतानुसार सुद्धा या भाजीच्या रेसिपीमध्ये थोडाफार बदल होत असतो. आज मी आमच्याकडे ज्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते त्याची रेसिपी अपलोड करत आहे. आपल्याकडे कोणत्या पद्धतीने कशी भाजी बनवतात ते मला कमेंट करून प्लीज कळवा. पटकन सुरू करूया रेसिपीला. भोगीची भाजी बनवण्यासाठी या सीझन मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या आपल्याला लागतात. यामध्ये फळभाज्या, शेंगभाज्या, पालेभाज्या, रानमेवा यांचा समावेश असतो. ही भाजी बनवण्याचं आपण साहित्य जाणून घेऊ. या भाजीचं एक पर्टिक्युलर मोजमाप असं काही नसतं. आपण सगळ्या भाज्या समप्रमाणात घेऊ शकता किंवा आपण आपल्या आवडीप्रमाणे जी भाजी जास्त आवडते ती जास्त आणि जी भाजी कमी आवडते ती कमी घेऊ शकता. सगळ्यात आधी आपण शेंगभाज्या बघून घेऊया. शेंगभाज्यामध्ये मी इथे 1 वाटी पावट्याच्या बिया, 1 वाटी मटार, 1 वाटी वालपापडीच्या बिया, 1 वाटी तुरीच्या बिया म्हणजे आपली तूर डाळीच्या ज्या शेंगा असतात त्याच्या बिया, तसंच 1 वाटी मी ओला हरभरा म्हणजे हिरवा हरभरा ज्याला आपण म्हणतो जो या सीझन मध्ये मिळतो तो 1 वाटी, तसंच 1 वाटी भिजवलेले शेंगदाणे. पालेभाजीमध्ये आपल्याला प्रत्येकी 1 वाटी अशी बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेला आंबट चुका, बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेला पालक आणि लसणीची पात एवढं घ्यायचे. इथे आपण चंदन बटवा किंवा चाकवत यासारख्या भाज्या सुद्धा वापरू शकता. वाटण्यासाठी लागणारं साहित्य: 1 छोटी वाटी हुरडा, 1 छोटी वाटी शेंगदाणे, 3/4 वाटी पांढरे तीळ, 3/4 वाटी सुकं खोबरं, 8 ते 10 मिरी तसंच लवंग, 1 चमचा जिरं, कांद्याची पात, कोथिंबीर आणि थोडीशी लसणीची पात. भोगीच्या भाजीमध्ये सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट लागणारा पदार्थ म्हणजे वांगी. इथे मी 4 ते 5 काटेरी वांगी अशी उभी कट करून घेतली. तसंच 2 मध्यम आकाराचे बटाटे कट करून घेतले. बारीक चिरलेली वालपापडीची भाजी, 1 वाटी पातीचा कांदा, पेरूच्या फोडी, बिया काढून पेरूच्या फोडी मी इथे करून घेतली आहे, 1 गाजर आणि उसाचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतले. तसंच यामध्ये आंबट बोरं सुद्धा घालतात. सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊ. 7 ते 8 मी इथे लवंग आणि मिरी घेतलेली आहे. ती मिरी आणि लवंग आपल्याला तव्यावर छान भाजून घ्यायचे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरं. जिरं, लवंग आणि मिरी तिन्ही पदार्थ आपल्याला छान सुगंध येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे. भाजले की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. 3/4 वाटी तिळापैकी अर्धे तीळ आपल्याला वाटण्यासाठी भाजून घ्यायचे. तीळ आपल्याला छान सुंदर हलके ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ छान भाजून झालेले आहे. हे तीळ सुद्धा आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. आता आपल्याला भाजून घ्यायचंय तो म्हणजे हुरडा. सगळा हुरडा मी इथे आता एका पेन मध्ये घालून तो छान त्यावर काळा डाग येईपर्यंत मी तो भाजून घेणार आहे. सपोज आपल्याला हुरडा मिळत नसेल तर आपण तो स्किप करावा. त्याऐवजी थोडेसे तीळ आणि शेंगदाणे जास्त घ्यावे. हुरडा भाजत असताना याचा मस्त छान असा अरोमा येतो आणि हा हुरडा असाच नुसता खायला सुद्धा खूपच भारी लागतो. आता हा हुरडा म्हणजे काय तर या सीझन मध्ये कोवळी जी ज्वारीची कणसं येतात त्याला हुरडा म्हटलं जातं. हा हुरडा मस्त कोळशावर भाजून खायला खूप सुंदर लागतो. हुरडा सुद्धा भाजून झालेला आहे. हा हुरडा सुद्धा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपल्याला खूप छान साल तडकेपर्यंत म्हणजे साल निघेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे. काही ठिकाणी शेंगदाणे आणि तिळाचं कूट हे नंतर भाजीमध्ये वरून घातलं जातं. आपण इथे वाटणामध्येच त्यांचा इन्क्लूड करतो कारण शेंगदाणे आणि तीळ घातल्यामुळे वाटण खूप छान सुंदर बनतं. शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहे. हे सुद्धा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्याला सुकं खोबरं सुद्धा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि नंतर ते सुद्धा सेम प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. भाजलेले सगळे जिन्नस आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचे. वाटताना आपल्याला यामध्ये थोडीशी लसणीची पात मिळत नसल्यास आपल्याला यामध्ये थोडीशी लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर देठासहित आणि थोडीशी कांद्याची पात एवढं सगळं मिसळून घेऊन आपल्याला याचं एक सुक्क वाटण
करून घ्यायचे। वाटत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाहीये। हे आपलं सुकं वाटण तयार आहे। थोडं आपल्याला हे वाटण जाडसरच वाटून घ्यायचे। भाजीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल गरम करत ठेवायचे। जसं तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घालायचे। 1 चमचा तीळ। तीळ चांगले फुलले की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे। वाटण आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे कारण ते खाली करपू शकतं। वाटण 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे अंदाजाप्रमाणे मीठ आणि आपले जे पावडर मसाले आपण भाजीमध्ये वापरणार आहोत ते सगळे मसाले आत्ताच यामध्ये घालून घ्यायचे। अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे लाल तिखट। लाल तिखट आपण आपल्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार कमी जास्त करू शकता। 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला। इथे कांदा लसूण मसाल्याऐवजी आपण आपल्या घरातील साठवणीचा कुठलाही मसाला आपल्या आवडीप्रमाणे घालावा। सगळे मसाले वाटणामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचंय आणि सगळं वाटण मसाल्यासहित 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। याने मसाले छान शिजले जातील आणि आपल्या पदार्थाला सुद्धा खूप सुंदर अशी मसाल्यांची चव येईल। आपण इथे पाहू शकता वाटण आणि मसाले खूप छान पैकी शिजलेलं आहे। मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊ। सगळ्यात आधी आपण यामध्ये पातीचा कांदा घालूया। सपोज आपल्याला पातीचा कांदा मिळत नसेल तर आपण नॉर्मल रेग्युलर कांदा इथे वापरू शकतो। फक्त कांदा आपल्याला फोडणीमध्ये गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आणि मग वाटण घालायचे। बटाटे पाण्यातून निथळून घालायचेत। सगळ्या शेंगभाज्या घालायच्या। सगळ्या शेंगभाज्या व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे। वांगी सुद्धा आपल्याला पाण्यातून निथळून घालायची। या भाजीमध्ये स्पेशली ही काटेरी वांगीच वापरतात। सपोज आपल्याला ही वांगी मिळत नसेल तर आपण दुसरी कुठलीही वांगी वापरू शकता। वांग्यानंतर यामध्ये सगळे उरलेल्या भाज्या आपण यामध्ये घालून घ्यायचे। यामध्ये मी आता गाजर, पेरूच्या फोडी आणि उसाचे तुकडे घालते। जर सपोज इथे आपल्याला उसाचे तुकडे मिळत नसेल तर आपण त्याऐवजी गूळ वापरू शकता। बारीक चिरलेली पापडी। आता या स्टेजला या भाजीमध्ये आंबट बोरं सुद्धा घालतात। मला बोरं मिळाली नाही म्हणून मी ती स्किप केली। यामध्ये आता आपण पालेभाज्या घालून घेऊया। सगळ्यात आधी लसणीची पात, नंतर आंबट चुका, मेथी, पालक, कांद्याची पात अशा या सगळ्या पालेभाज्या आपण यामध्ये घालून घेऊया। ज्या भाज्या शिजायला खूप वेळ लागतो त्या भाज्या आपल्याला पहिल्यांदा घालायचे। पालेभाज्या पटकन शिजल्या जातात म्हणून त्या सगळ्यात लास्ट आपण घालतो। भाज्या खालून जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचे। पालेभाज्यांना सुद्धा पाणी सुटतं म्हणून आपल्याला पाणी अगदी थोडंच घालायचे। कढईवर आपल्याला एक खोलगट ताट ठेवून त्यामध्ये पाणी घालायचे आणि कढई आपल्याला मंद आचेवर ठेवून 5 मिनिटं भाज्या शिजवून घ्यायच्या। 5 मिनिटं झालेली आहे। आपण झाकण काढून पाहूया। आपण पाहू शकता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। पालेभाजी सगळी आपल्या बाकीच्या भाज्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि याची क्वांटिटी सुद्धा बरीच कमी झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे हुरडा घालायचा आहे। हुरडा हा टोटली ऑप्शनल आहे परंतु चवीला खूप सुंदर लागतो। परत ही भाजी आपल्याला अजून 3 ते 4 मिनिटं झाकून शिजवून घ्यायची। अजून 5 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलं। आपण पाहू शकता काय मस्त सुंदर रसरशीत अशी आपली ही भोगीची भाजी झालेली आहे। यावर आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, मिक्स करूया, 2 मिनिटं शिजवूया आणि नंतर गॅस बंद करून घेऊया। आपली ही भोगीची भाजी तयार आहे। खूप सुंदर चवीला लागते। खूप हेल्दी, न्यूट्रिशियस, फायबर रिच अशी ही भाजी असते। असं म्हटलं जातं जो भोगीला ही भाजी खातो तो कायम निरोगी राहतो। याचं कारण म्हणजे या भाजीमध्ये एवढे सगळे व्हरायटी आहे, व्हिटॅमिन्स, मिनरल, फायबर सगळं आहे, त्याच्यामुळे ही भाजी खूप हेल्दी मानली जाते। तेव्हा या भोगीला ही भाजी नक्की करून पहा। आवडली असल्यास कमेंट करून कळवा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी
या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.